हाय नमस्कार. आले बघा घरी. हो का, ही आपली मोगरा, गजऱ्याचा मोगरा. लय भारी फुलं येतात. हो का, किती आले ते तुम्हाला दाखवते. बघा, हो का, दिसले का? याचा भार संपला की याला पाक बुडापासून काढायच्या का. गुलाबाचे बी फुलं बघा कसले आले. वांग्याचं एक झाड खायापुरतं, तिकडे एक मिरचीचं झाड खायापुरतं, आणि ह्याच्यात बाजार आणलाय थोडा थोडा. काय करावं, लय पाऊस होता आमच्या इकडे. लय पाऊस होता. आणि बानू दाखवते की बानूबाई झोपली या. हे काय, लाईट नाही, अगं झोपली या. आले आले कारपट टाकलंय तोंडावर. झोपली बानूबाई. माशाच घोंगते त्या. आणि आईचा हो का इकडं मस्त स्वयंपाक चाललाय चुलीवर. कुठून मटकीच्या डाळीची आमटी बनवतीये. काय करावं, काहीतरी बनवायचं आणि खायचं जीवाला काहीतरी. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं मला. आपल्याला पनवेलच्या ताईचा काल रात्री फोन आलता. त्यांनी अजून एक पार्सल पाठवल्यात. एकच नाही, 4-5 पाठवल्यात. क्रीम पाठवले, बघू शकता. माझ्या तोंडावर वांग बऱ्यापैकी गेलेला आहे आणि चेहरा पण असा मस्त असा झालेला आहे. आणि तसला मुरुम होता ना, ते पण गेलाय चेहऱ्यावरला. आणि का नाही काही हे एक एक आहेत डाग चालल्यात हळूहळू. तर त्या ताईनं 3-4 क्रीम पाठवल्यात. 3-4-5 असतल्या एवढं गिफ्ट पाठवलंय. आता ती येईन या 2-3 दिवसात, तुम्हाला बघायला भेटन. आणि ती विकण्यासाठी ताईंना पाठवले बरं का. ते क्रीम एवढ्या माझ्यासाठी तर पाठवलीच ताईंना, तुम्ही बघितलीच. अजून एक उडली, एक चालू आहे उडवायला. पण विकण्यासाठी पण त्या ताईंने क्रीम पाठवल्यात म्हणल्या ताई. आणि माझी काळजी केली ती केली, पण बाकीच्यांची सुद्धा ताई त्या काळजी करतात. मग किती दिलदार मनाच्या आहेत त्या, किती मोठ्या मनाच्या आहेत त्या ताई. हाय त्या का नाही सांगा बरं. आता आली, पण कागद काढली, हाय या साडीवर आली. कागद झाकली, रास्ता का डोळ्याने गेले, खुपाय लागले. वारं इतकं होतं की प्रमाणाच्या बाहेर कागद उडली तरी त्या कागद झाकाच म्हणायचा मालक. आणि आम्हीच नाही, सगळीच पळत होती. आणि सगळ्यांच्याच फडावरलं कागद फडफड 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 करायचं. 1-2 कागद तर उडून लांब गेली. तिथनं आणून झाकली, भिजलो पण झाकलीच. आता भिजला नाही बरं का माल, पण खालचे थापाया एक एक भिजल्या. आज ते पण उभं करायच्या. आज पट काढलाय. आता ती सगळा दाबायचा माल. म्हणलं चला जाऊन यावं, कारण बानूसाठी आपण जात असतो, येत असते मी. कारण मला बानूची आठवण येते, तुम्हाला तर माहिती आहे. आणि एवढंच नाही तर त्या ताईंनं क्रीम पाठवल्या ते पाठवल्या, पण बानू कूलर त्यांनी हेडव बघितला होता का नाही, कूलर बिघडलाय. परत बानूच्या अंगावर ओला कपडा त्या ताईंने बघितला. तर त्या ताई म्हणल्या मला तसं झालं. म्हणल्या तिला तर बोलता येतंय का हो ताई, ओला कपडा काढून म्हणजे काही पण होऊ शकते, म्हणजे अंग ही खाजवतं असं तसं. तर मी म्हणलं आता काय करायचं, त्या फॅनची हवा गरम येते या, मग तिच्या अंगावर गरम तिला सहन होत नाही. तर त्या ताईनं बानूसाठी उद्या, आज अजून नाही, आज संध्याकाळी ते आता बानूसाठी कूलर पाठवणार आहेत. मग विचार करा किती बानूची काळजी आहे त्या ताईंला, हाय का नाही. मग एवढ्या दिलदार मनाच्या, एवढ्या चांगल्या मनाच्या, मनापासनं किती आशीर्वाद माझ्या निघतंय त्या ताईंसाठी. असं खरंच छोट्या छोट्या गोष्टी त्या पकडतात, छोट्या छोट्या. पण माझं कसं असतं माहिती का, जे आहे ना चाललंय घरामध्ये तेच बोलायचं. बळच बोलत नाही, आणि ते पण प्रूफ सहित मी बोलत असते. बळच बोलत नाही मी. माझं कसं आहे, आपल्याला पटल ते म्हणतात ना, पटल ते खावून पटल ते लिहावं, अशी माझी म्हणजे आहे. म्हणजे माझं स्वभाव असा आहे.
आपल्याला साडी शोभती, आपण साडीच लिहायची. साडी सोडून आता मी ड्रेस तर घातला, मस्त आता माझं लिहायचं ड्रेस वय आहे, पण ते मला शोभल का? नाही शोभणार. शोभलं तरी पण ते माझ्या बुद्धीला पटेल का? 4 लोक काय म्हणतील? आपण माहेरात आहे, लोक नावं ठेवत असते ती, म्हणून नको. साडी आपल्या अंगावर. लग्न झालं की जशी साडीच घातली. एकदा दोनदा मी लग्न झाल्यावर ड्रेस घातला होता, तर माझ्या वडील नुसतं खकर माझं असं केलं, तर मी ओळखून घेतलं की यांना आवडत नाही. आणि हेच जाऊ द्या, तर माझा भाऊ सचिन, त्याला सुद्धा आवडत नव्हता गावन घातलेला, तर ती काय म्हणलेला ती काय म्हणला, घातलंय कळतंय का म्हणला, लग्न झालंय कुशाल घातला ड्रेस. तेव्हापासून मी ड्रेस घालायचं सोडून दिलं, मी घालत नाही अजिबात. हा, कधी धुणं सारवान मी केल्यावर सगळे कपडे धुतल्यावर गावानं हौसाने घालते बरं का, पण ते मला वेगळंच वाटतं, उगच वाटतं. तर चला, हेडेवावाला असला तर नक्कीच लाईक करा. आणि कुणाकुणाला समस्या असेल, कुणाकुणाला काय बोलायचं असेल, तर नक्कीच माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी पोचवलेला आहे. मला फोन करून तुम्ही बिनधास्त फोन करा. असं नाही की ताई फोन केला आणि ताई उचलायची नाही, मी उचलणार. तर चला, बाय.